काय चाललंय? माझा विवाह म्हणजे तुला भातुकलीचा खेळ वाटला? हसण्यावर येऊ नकोस. नाही नाही, मी हसत नाहीये. उलट मी तुझ्या या निर्णयाकडे अगदी गांभीर्याने बघत होते. मी ते हे माझा विवाह त्या शक्तीशी व्हायला हवाय की त्या आधी शक्ती बरोबरचं युद्ध आपण जिंकलोच म्हणून समजा. होय चिटकोबा. एक काम कर, माझ्या विवाहाच्या दिवशी शिवा मला तयार करेल आणि तू शक्तीला नटवायचं. मी नटवायचंय? हो तूच. दिलास इथे पण माझाच बळी. चिटकोबा तुझं काय डोकं फिरलंय का? शक्ती सोबत लग्न होणार. तिच्याशीच माझा विवाह होणार. हो, तुझा विवाह शक्ती सोबतच होणार. आलेच मी. अटक मटक सटक. अम्मा मी निघते ग. थांब शक्ती, एक मिनिट. हा हे घे चहा घे. अगं अम्मा नकोय मला. मला ना खूप लेट झालंय. मला निघायचं. लेट झालंय? एवढं घाईत कुठे निघालीस तू? अगं शिवाकडे चालले. शिवाकडेच ना? मग थांब 2 मिनिटं. 2 मिनिटं लागतात बघ चहा प्यायला. चहा प्यायला? हे बघ तू काय खाल्लं पण नसतं. तू बस बस बस. अगं हे बघ 1-2 मिनिटं लागतात हा चहा प्यायला. उगाच तू वाया नको घालू. हा तू पण हा थांब. नानांचं कोण? हा नाना बोला. शक्ती बेटा, शिवा तुझ्या घरी आलाय का? नाही का, काय झालं? अगं मी सकाळी लवकर उठलो तर बघतो तर काय शिवा घरात नव्हता. दार बी 7-8 उघडं होतं. कुठं गेलाय गावाधरनं मी त्याची वाट बघतोय. मला वाटलं तुझ्या घरी आला असं, पण तो तिकडं पण नाही. एवढ्या सकाळी कुठे गेला असेल शिवा? नाना तुम्ही त्याला कॉल करून बघितलं का? कंच्या फोनवर फोन लावायचा. अगं फोन घरी विसरून गेलाय तो. काय? हो नाना तुम्ही काळजी करू नका. मी बघते आणि कळवते तुम्हाला काय ते. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बर. शक्ती काय झालं? अम्मा मी सगळं नंतर सांगते तुला. मी आलेच. अरे पण चहा. शक्ती काय झालं ते तरी सांग. हे बघ चहा. कुठे गेला असेल शिवा? प्रत्येक नाक्यावर बघितलं, सगळीकडे बघितलं.